हा प्रश्न शिवरायांच्या मावळ्यांसाठी आणि प्रत्येक मराठी माणसांसाठी हा प्रश्न आहे की सरकार हा हिंदुत्ववादी केंद्रात असो किंवा राज्यात असो, ज्या सरकारने सांगितलेलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रात बनवण्यात येणार, हे 2016 साली सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांचं भूमिपूजन केलेलं, आणि आज काय होतं आहे, आज 2026 चालू झालेलं आहे. कुठे आहे आमचं शिवाजी महाराजांचं स्मारक? काम कुठे चालू झालं आहे? मग कुठेतरी महापुरुषांच्या नावाखाली फक्त मतं मागायच्या, महापुरुषांच्या जयंत्या मनवायच्या, त्या नावाखाली मतदान मागायचं, महापुरुषांबद्दल थोडंही प्रेम भावना मनात नाही, फक्त खोटी आश्वासन. बघा जरा तुम्ही, छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय कुणी काय आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. परंतु आजही अरबी समुद्रातलं छत्रपती शिवरायांचं स्मारक हे कुठं हवेत गेलेलं आहे हे फक्त महाराष्ट्राच्या सरकारला आणि ज्यांनी भूमिपूजन केलं, ज्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं, जी देशातली एक थोर व्यक्ती आहे त्यांना कदाचित माहीत असेल. मोदीजींनी भूमिपूजन केलं. शिवरायांचं स्मारक कुठं गेलं? कुठे आहे आमच्या राजांचं स्मारक? कुठे आहे? जर तुम्हाला बनवायचंच नव्हतं, तुमची ऐपत नव्हती, सरकारकडे जर बजेट नसेल किंवा बनवायची नियत नसेल, तर लोकांना आश्वासन का देतात? कुठेतरी प्रश्न विचारतोय महाराष्ट्र तुम्हाला. मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हालाही विचारतोय महाराष्ट्र प्रश्न.